12वी नंतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील नीट या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आरोग्य विज्ञान शाखांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतोनात प्रयत्न करून सुद्धा प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्क पडले नाहीत तर मात्र विद्यार्थी ड्रॉप सुद्धा घेतात, म्हणजेच त्यांच्या MBBSला जाण्याचा पुनर्विचार करून तो मागे सुद्धा घेतात। परंतु आरोग्य विज्ञान शाखेतील आणखीही पर्याय उपलब्ध असून सुद्धा विद्यार्थी त्याकडे आकर्षिले जात नाहीत। याचं कारण म्हणजे आरोग्य विज्ञान क्षेत्रातील करिअर म्हणजे फक्त MBBS किंवा BDS साठी प्रवेश घ्यायचा एवढाच विचार फक्त विद्यार्थी करतात आणि म्हणूनच आरोग्य विज्ञान शाखेतील पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध पर्याय उपलब्ध असून सुद्धा तितकेसे लक्ष दिले जात नाही। नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आज पॅरामेडिकल क्षेत्रामधील करिअर करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी स्पीच थेरपी, ऑडिओलॉजी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी तसेच ऑप्टिमेट्री यासारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत। त्यातीलच एक ऑप्टिमेट्री या पॅरामेडिकल क्षेत्रातील BScच्या 4 वर्षाच्या डिग्री कोर्सबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। ऑप्टोमेट्री म्हणजे दृष्टी आणि डोळ्यांची काळजी घेण्याची एक शाखा। 12वी नंतर 4 वर्षासाठीचा हा BSc कोर्स आहे। यामध्ये दृष्टीदोष शोधणे, डोळ्यांची तपासणी करणे, चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा नंबर काढणे, डोळ्यांच्या काही आजारांची निदान करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे यांचा समावेश आहे। या शाखेत पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे। यांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची परवानगी नाही। या विद्यार्थ्यांना आय क्लिनिक, डोळ्यांची हॉस्पिटल्स, लेन्स आणि ऑप्टिकल कंपन्या, संशोधन शैक्षणिक संस्था येथे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात। भारतातील ऑप्टोमेट्री अभ्यासक्रमांचे शुल्क संस्थेच्या प्रकारानुसार सरकारी किंवा खाजगी तिचे स्थान आणि अभ्यासक्रमाच्या पातळीनुसार बदलते। खाजगी महाविद्यालयांच्या तुलनेत सरकारी संस्थांमध्ये सामान्यतः कमी शुल्क असते। शहर आणि राज्यानुसार शुल्क बदलू शकते। बॅचलर डिग्री प्रोग्राम BSc ऑप्टोमेट्री किंवा B ऑप्टोमेट्रीचे शुल्क साधारणपणे डिप्लोमा प्रोग्रामपेक्षा जास्त असते। प्रत्येक महाविद्यालयाची स्वतःची फी रचना असते, म्हणून अचूक माहितीसाठी विशिष्ट महाविद्यालयाची वेबसाईट तपासणे किंवा त्यांच्याशी थेट संपर्क साधणे आवश्यक आहे। मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप यासारख्या डिजिटल उपकरणांच्या सतत होणाऱ्या वापरांमुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत डोळ्यांच्या अधिक समस्या निर्माण होत आहेत। तसेच वाढती लोकसंख्या आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकतेमुळे या क्षेत्राची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे रुग्णालये, दवाखाने, खाजगी प्रॅक्टिस यासारख्या ठिकाणी ऑप्टोमेट्रीसाठी अधिक संधी उपलब्ध होत आहेत आणि म्हणूनच डोळ्यांची काळजी आणि दृष्टीविज्ञानाबद्दल उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्टोमेट्री हा एक उत्तम करिअर पर्याय आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आरोग्य विज्ञान शाखेमध्ये शिकण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।